नुसते एकटेच नाही, कामधेनू आहे, दत्त महाराज आहे, हे नित्यशः या ठिकाणी आचमन करून पुढे जातात. हनुमंतांचे अवतार काका महाराज तेही आहे. पुंडलिकासह पांडुरंग तिथे आहे. आणि परवा जिचं आपण वर्णन केलं ती गंगा सुद्धा आहे. म्हणजे जो मुमुक्षु आहे त्या मुमुक्षुला आपला उद्धार करण्यासाठी जे जे हवं ते इथं आहे. ज्याचं अर्चन करावं, ज्याची पूजा करावी तो श्रेष्ठतम आदिदेव महादेव भूत बामेश्वर. जे जे पाहिजे ते देणारी कामधेनू आहे. अमुक मार्गाने जा, योग्य मार्गाचा योग्य मार्गाने जाण्याचा आपल्याला पाढा देणारे, ज्ञान देणारे संत आहे काका. दाखला आहे पुंडलिकाचा आणि सर्व पापातनं मुक्त होणारी गंगा. काय असं हे पुण्यक्षेत्र आहे. या पुण्यक्षेत्रामध्ये जे जे जन्माला आले ते किती भाग्यवान आहे. फक्त चिंतनाचा विषय. प्रत्येकाने एक क्षणभर या मंदिरामध्ये यावं आणि या मंदिरामध्ये चिंतन करावं, मी किती भाग्यवान आहे. माझ्या उद्धाराच्या सगळ्या गोष्टी या क्षेत्रामध्ये आहेत. म्हणून मंदिराच्या परिसरामध्ये पाऊल टाकल्यानंतर इथं सेवा करणारा प्रत्येक भाविक हा भाग्यवान आहे. निश्चित उद्धरून जाणार. यांचं भाग्य काय? मनात नसलं तरी त्यांना थांबायला पाहिजे ना. नोकरी, ड्युटी, कीर्तन ऐकलंच पाहिजे, हरिनाम ऐकलंच पाहिजे. यांचं भाग्य काय? ड्युटी आहे, थांबलंच पाहिजे. तसं प्रत्येकानं ही माझी भाग्याची गोष्ट आहे असं जाणून या क्षेत्रामध्ये त्या भावनेनं, सत्वशील अशा भावनेनं त्या भगवंतांच्या समोर नतमस्तक व्हायला पाहिजे. कसे प्रतिष्ठित झाले भगवान शंकर पार्वती देवींना सांगते, कथिले गुह्य सतीशी देवे ऐके हैमवती. कथिले गुह्य सतीशी ऐके हैमवती. कैलासाहुनी माझी सत्य नवी प्रीती. कैलासापेक्षा हा प्रदेश मला अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून भगवान शंकर पार्वती देवीला सांगते. कसे आले मधुकाकांनी वर्णन केले. त्यांचे शब्द आहेत, शबरे उग्रतपे प्रसन्न करुणी श्री शंकरा आणिले या लिंगावरणे करुणी. धेनवे धेनवे दुधार सोडिले गोपे आळस्तिकारुणी मग करे शस्त्रासी तै सोडिले. पडका घाव शिरावरी मग प्रभू धोपेश्वरी प्रकटये. नमः पार्वती कथाशी. हे महाराज इथं होतेच वस्ती करून, म्हणून या सगळ्या प्रदेशाला नाव पडले झोपेश्वर, त्यांच्या नावानेच. तो काळ असेल, जंगल असेल. आणि त्या काळामध्ये एक कुणी सावकार असेल, कुणी सद्गृहस्थ असेल, त्याच्या गायी चारणारा त्यांचा एक नोकर. नित्यशः हे गोधन घेऊन तो चारण्यासाठी अरण्यामध्ये जायचा.
गाई वासरं इकडे तिकडे चालण्याच्या निमित्तानं बागडायची, आपलं भक्ष म्हणजे चारा खायची, तृप्त व्हायची, पुन्हा माघारी जायची, असं नेहमीच ना. एकदा त्या मालकाची एक व्यालेली गाय, आता व्यालेली गाय म्हटल्यानंतर कासंडी कशी असते, कोटी कशी असते, म्हणजे त्या मालकाच्या दृष्टीनं या गायीनं अमुक लिटर दूध दिलं पाहिजे ही त्याची कल्पना. पण गंमत अशी होऊ लागली, संध्याकाळी गोरज काळी म्हणजे सूर्यास्ताच्या दरम्यान ही गाई वासरं माघारी गेल्यानंतर ती गाय दूधच देईना. त्यामुळे त्या मालकाला संशय आला, काहीतरी घोटाळा. ज्याला आपण या गोधनाचं रक्षण करण्यासाठी पणामध्ये पाठवतो तो काहीतरी लबाडी करतो. एक तर गाईचं दूध काढून तो विक्री करतो स्वतःचं पोट भरण्यासाठी, किंवा ते दूध स्वतः पितो, असा त्याला संशय आला. आणि त्यानं नेऊनी धेनुमनी दुःख करतो, नेऊनी धेनुमनी गाई घेऊन अरण्यामध्ये जातोस आणि तिचं दोहन करतोस आणि तू दूध पितोस आणि म्हणून तो पुष्ट होतोस. त्याने सहन झालं नाही, कारण तो प्रामाणिकपणानं गोधनाचं रक्षण करायचं, कंदमुळं भक्षण करून स्वतःचं पोट भरायचं. पण हा आळ मालकानं घेतलेला त्याला सहन झाला नाही. खरं काय, सत्य काय, काय प्रकार आहे हा शोधला पाहिजे, आणि म्हणून तो पालखीवर राहिला. काय होतंय, गाईचं दूध कमी का होतं, म्हणून त्या व्यालेल्या गायीच्या आजूबाजूला तो राहिला. आणि त्याला दृश्य असं दिसलं की या स्थानावरती ते असणारं एवढंसं शिवलिंग, त्या शिवलिंगावरती ती गाय आपल्या धारा सोडते, आपल्या धारा सोडते. हे त्याच्या दृष्टीला तो मालकाला सांगायला नाही गेला. त्याच्या मनामध्ये असा विचार आला, म्हणजे या गायीच्या या करणीमुळे मालकानं मला चोर ठरवलं, माझ्यावर आळ घेतला, माझ्यावर संशय घेतला. म्हणून त्या गायीचा राग, त्याला कसं ज्ञान होतो की गाय म्हणजे काय, चतुर्दश भोग वगैरे, त्याला काय कळत. त्या साध्या भोळ्या माणसाच्या मनामध्ये संसारी माणूस पोट भरण्यासाठी नोकरी करायची, त्यानं ठरवलं या गायीला मारायचं. आणि म्हणून एके दिवशी पाजळलेली कराड घेऊन तो गायीच्या मागणं, त्याप्रमाणे ती गाय त्या शिवलिंगावरती दुग्धधारा सोडत होता. हे बघितलं, आधीच स्वतःवरची चोरीचा आळ आल्यामुळे संतप्त झालेला त्याला कसलाही विचार न करता त्याच्या बुद्धीनं त्या कुऱ्हाडीचा प्रहार त्या गायीवर म्हणून करण्यासाठी ती कुऱ्हाड उचलली, प्रहार केला. पण गंमत अशी झाली, ती कुऱ्हाड त्या गायीवर न बसता
त्या शिवलिंगावरती बसले आणि शिवलिंगाचा शकल होता. शिवलिंग भग्न झालं आणि त्याचा भग्न झालेला तुकडा कोल्हापूर प्रांतामध्ये मलकापूर क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन पडला. कसा पडला विचारू नका. आजची गोष्ट नाही. तो कसा गेला हे जाणण्यासाठी आपली साधना उत्कट असावी लागते. तशी साधना झाली की मग त्या चराचरामध्ये आपल्याला अशा अद्भुत कथा किती बघायला मिळते. एक तुकडा तिकडे गेला आणि भग्न झालेलं शिवलिंग इथं राहील. त्या गायीनं, ती गाय सामान्य होती, ती कामधेनू होती, स्वर्धनी होती, स्वर्गीची कामधेनू होती. त्या गायीला ते बघवलं नाही. अश्रू ढाळत ढाळत तिने या बाजूच्या कोटी तीर्थामध्ये, मग असे उल्लेख राहिला, कोटी तीर्थ इथं आहे, या कोटी तीर्थामध्ये तिनं उडी घेतली आणि त्या शिवलिंगाला बघितल्यानंतर, त्याचं शकल उडाल्यानंतर तो गोप सुद्धा, तो गायीचं रक्षण करणारा तो सुद्धा अतिशय व्याकुळ झाला. तिला वाईट काय करून बसतो, काय पाप घडलं, हा देव आहे आणि देवावरती आघात केला शस्त्रानं. मी किती पापी आहे, कुठच्या नरकात सावं लागेल, चिंतन करू नाही. त्या देहाकडनं खूप काही वाईट घडलं, मी पापी आहे, मी पापी आहे असं म्हणून त्या गायीच्या पाठोपाठ त्या कोटी तीर्थामध्ये उडी घातली देह संपविण्यासाठी. पण भगवंत लक्षात घ्या, कर्माचं फल कसं देतो भगवंत? कर्म करणारा कोण आहे? कर्म करताना कर्मकर्त्याची बुद्धी काय, त्या बुद्धीप्रमाणे त्याला फल मिळतं. लक्षात व्यवहारामध्ये आहे की नाही? आपण आपल्या आईला मिठी मारतो की नाही? आई आपल्याला जवळ घेते, आपण आपल्या मुलीला जवळ घेतो, मिठी तीच आहे की नाही? आपण आपल्या बायकोला जवळ घेतो, मिठी तीच. पण तिन्ही कर्मामधला भाव वेगळा आहे. आईच्या मिठीमध्ये जाणं भाव वेगळा आहे, ती माया वेगळी आहे. मुलीला जवळ घेणं ती माया वेगळी आहे, ते वात्सल्य आहे. आणि बायकोच्या सान्निध्यात जाणं तो भाव आहे. भगवंत कर्माप्रमाणे फळ देतो. या मुलाचा भाव होता, शुद्ध होता, पण आपल्यावरती केलेला आरोप सहन झाला नाही म्हणून नकळतपणानं तिथं देव आहे, हा देव आहे याची जाणीव नाही. कर्म घडलं, उडी टाकली, पण भगवंताने असं झेलला. कोटी तीर्थामध्ये ती गाय आणि तो बालक या दोघांनी भगवंतांनी असं वरच्यावर झेललं. मूर्त रूपामध्ये भगवंत प्रगट झाले. सन्मुखती देखिली शिव मोती, सन्मुखती भगवान शंकर मूर्त रूपामध्ये समोर प्रसन्न झाले, क्षमा मागितली. देवा ती स्वर्गीची कामधेनू होती, ती स्वर्गी गेली, पण तिची प्रतिमा इथं आहे, साक्ष. इथे घडणाऱ्या प्रत्येक कर्माची साक्ष देण्यासाठी ती इथं आहे. आणि त्या मुलाला आशीर्वाद दिला, बाळा तुझ्या योगानं माझं प्राकट्य झालं म्हणून आजपासून हे क्षेत्र काय होईल, तुझ्याकडनं घडलेलं पाप धुवून टाकण्यासाठी, तुला निष्पाप करण्यासाठी मी इथं प्रकट झालोय. म्हणून पापांचा जो डोंगर आहे ते नष्ट करणारा, पापातनं मनुष्याला धुवून
काढणारा आणि म्हणून धूत पापेश्वर या नावानं मी इथं प्रकट होईल, प्रसिद्ध होईल. आणि त्याप्रमाणे हे महाराज त्या कालापासून तिथं प्रकट झाले. जे कोणी या ठिकाणी येतील आणि नवग्रहादिक मंत्रांनी माझी पूजा करतील ते सगळे माझ्या परमगतीला प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला. आणि तुझी साक्ष म्हणून धूत पापेश्वर हे नाम. आता काही लोकांना शंका येईल, शास्त्र असं आहे भग्न मूर्ती पूजा करू नये, पण स्वयंभू पाषाणाला तो नियम नाही. शाळीग्राम असेल, शाळीग्राम भग्न झालेला असेल तरी त्याची पूजा चालते. जे आपण घडवतो कृत्रिम त्याला तो दोष आहे. घडवलेली मूर्ती भक्त झाली तर प्रतिष्ठा पुन्हा करावी. इथं तो स्वयंभू मूर्तीला तो नाही. अशा पद्धतीनं काही काळापासून हे भगवान या ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्यांच्या संबंधानं शास्त्रकार म्हणतात दृष्ट्वा श्रुत्वा सागर ध्वनि कोटि तीर्थे नरे स्नात्वा पुनर्जन्म न विद्यते. जो या लिंगाचं दर्शन घेईल, जो या कोटि तीर्थामध्ये स्नान करील. इथे ज्यावेळी पावसाळ्याच्या मध्ये ती लिंग आहेत तिथे खाली तिथं पाणी ज्यावेळी पडतं ना त्यावेळी सागर ध्वनीचा भास होतो म्हणे. तसंच लोकांमध्ये वर्णन आहे. आणि अशा पद्धतीनं हे परम पावन असं क्षेत्र या ठिकाणी प्रसिद्ध झालं. वर्षानुवर्ष अनेक भक्तगण यायचे, येतात, पावन होऊन जातात. आता हे जे वर्णन आहे त्याला एक दृष्टांत म्हणून एक छोटीशी कथा या ठिकाणी सांगतो. धोपेश्वरी पर्वणी महारी, धोपेश्वरी महारी, धोपेश्वरी पर्वणी महारी, शिवरात्र होती, प्रदोष होताच आणि काय होतं गंगावतरण होतं आणि अधिक मासही होता. अधिक मासामध्ये शिवरात्र आली, प्रदोषाला, गंगावतरण झाले म्हणजे गंगा प्रकट झाली. अशी सगळी महापर्वणी, त्या महापर्वणीच्या निमित्तानं अनेक भक्तजन या क्षेत्रामध्ये येत होते, देवाला जल अर्पण करत होते, बिल्वपत्र अर्पण करत होते, कोणी रुद्रावतनादिक म्हणून भगवंताची सेवा करत होते, अभिषेक करत होते, पूजा चालली. अशामध्ये
या अनेक यात्रेकरूंच्या मध्ये आमच्या कुडाळ कणकवली प्रांताकडनं एक सद्गृहस्थ, एक ब्राह्मण आले. कसे आहे? या क्षेत्राची कीर्ती ऐकू या धूर्त बाबेश्वराला बिल्वपत्र अर्पण करावी, किती लक्ष. आणि त्याप्रमाणे कोमल अशी बिल्वपत्र घेऊन ते या पर्वणीच्या आदल्या दिवशी या क्षेत्रामध्ये आले. विप्राय भाव सद्वये विप्राय चालत चालत त्यावेळेचा प्रवास. येता येता आला राजापूरला सकाळचे प्रहरी. राजापूर पर्यंत आला. काही सत्ग्रस्तांची चर्चा करताना त्याला अशी माहिती कळली की या क्षेत्रामध्ये तेथे कोणी सांगे काकांची तुमती तया सखरी. त्याला तिथे अशी बातमी कळली की या धोपेश्वर क्षेत्रामध्ये काका पुराणिक नावाचा एक संत आहे, सद्ग्रस्त. उद्या पर्वणी होती, मग आज काकांच्याकडे जावं, आज तिथं राहावं, त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांच्या दर्शनानं पुनीत व्हावं. आणि म्हणून तो ब्राह्मण त्या माहितीप्रमाणे काकांच्या इथं आला. आता काका कोण आहेत? सामान्य माणूस होते. श्री धोपेश्वर क्षेत्री मारुती अवतारते महासंत. काका ऐसे असली, काका ऐसे असली, भक्ताचे न पाहती अंतर. धोपेश्वर क्षेत्रामध्ये असणारे काका ते जे कोणी असे भक्तागण होते धोपेश्वराचे ना, त्यांची मनोभावानं विचारपूस करायची. त्यांचं काही दुःख असेल तर आर्जवून त्याची चौकशी करायची, त्याला उपाय सांगायचा. कोणी आजारी असेल, कोणी तडीतापसी असेल, ज्याच्या त्याच्या मनाला आनंद वाटेल अशा प्रकारानं ते येणाऱ्याची विचारपूस करून त्याला संतुष्ट करायचे. अशी त्यांची ख्याती त्याच्या कानावर पडली. म्हणून तो त्यांच्याकडे गेला आणि योगायोगानं प्रदोष पूजाचा जो होती ते एवढं मोठं बिल्वपत्राचं लक्ष बिल्वपत्र घेऊन आलेला. त्यानं ती तिथं ठेवली. काकांना नमस्कार केला. काकाने चौकशी केली. यानं सांगितलं
बिल्वपत्र अर्पण करायची. काका म्हणाले हरकत नाही, मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. आणि हे गृहस्थ तिथे राहिले. त्यांची उठवास उत्तम प्रकारानं झाली आणि आजही ती परंपरा आहे. मी तिथं राहतोय म्हणून नाही, पण कुणी आला तरी आहे. प्रदोष पूजा सुरू झाली आणि प्रदोष पूजेमध्ये भगवान शंकरांची पूजा करताना काका स्वतः पूजा करताना त्यामध्ये रममाण झाले. आणि काकांनी उद्याचा विचार ती झोपेश्वरासाठी आणलेली बिल्वपत्र कसलंही विचार डोक्यात न येता ती बिल्वपत्र शिवनामानं आणि आराध्य देवता श्रीराम यांच्या सहस्रनामानं त्या पादुकांच्या वरती अर्पण केली. जर त्यांची पूजा पूर्ण झाली, आनंद झाला, समाधान पावले. पण जशी जशी पूजा पूर्ण झाली, आरती सुरू झाली, दर्शनार्थ आला आणि त्यांना आजूबाजूला बघितलं, बाजूला ठेवलेला बेल कुठं दिसेना, गेला कुठं. आणि लक्षात आलं, पूजा करताना या सगळ्या इथल्या लोकांनी ती बिल्वपत्र इथंच संपवून टाकली. त्याला कपाळाला हात लावला. किती आशेना, किती प्रयत्नानं कोमल कोमल बिल्वदले ती कोमल कोमल तो काकांच्या समोर आहे. रागानं बेभान झालाय, पण काका शांत आहे. काका म्हणाले आपण निश्चित त्याचा राग शांत आहे. तुम्हाला बेल उद्या घालायचंय ना, परवडीला घालायचंय ना. आमच्याकडनं बेल आम्ही न जाणून संपवला मान्य, पण उद्या परवणीच्या दिवशी धोपोबाला अर्पण करण्यासाठी तुमच्यासाठी बेलाची व्यवस्था करतो. आपण शांत निश्चिंत. काका म्हणाले
जाईल. आपण शांत व्हा. त्यांना शांत केलं आणि भोजनाधिक झाला. आता विश्रांती घ्यायची. पहाटे उठल्यानंतर पुढचा व्यवहार बघू. म्हणून सगळे राम राम श्रीराम जय राम नामस्मरण करीत विश्रांतीसाठी गेले. चालत आलेला परिश्रमानं ह्या गृहस्थाला गाढ झोप. इंद्रिय थकलेली गाढ झोपी गेला. आणि इकडे या महाराजांना प्रश्न पडला, अरे हा माझ्यासाठी आलाय आणि काका कोण आहे? ते माझंच रूप आहे. महारुद्र हनुमंतांचे अवतार आहे. हनुमंत कोण आहे? 11वा रुद्र आहे म्हणजे मीच आहे. आणि माझी उपास्य देवता कोण आहे? राम आहे. माझ्या उपास्य देवतेच्या वरती पादुकांच्या वरती ती बिल्वपत्र अर्पण केली. कोणी केली? मीच केली. म्हणजे ती मला पावन झाली. म्हणून संतुष्ट झालेले आशुतोष भगवान त्यांनी ठरवलं, नाही या माझ्या सद्भक्तांना कष्टाने आणलेली बिल्वफलं व्यर्थ नाही, ती मला पोचली हे त्याला कळवलं पाहिजे. आणि म्हणून नंदीवरी मग आरूढ झाले. सगळा परिवार घेतला. मंगलमूर्ती पुढे वैसले नंदीवरती आरूढ होऊन पार्वती देवी पुढे गणपती गजानन कसे उंदरावर बसू. षडानन काय वाहन माहिती? मोर होय ना. अशी सगळी मंडळी निघाली आणि हे तिनं बघितलं. कामधेनू जो बघितलं ती म्हणाली, कुठे निघाला? मलाही यायचं. तीही निघाली. अशी सगळी मंडळी हे गाढ निद्रेमध्ये आहेत, यांच्या स्वप्नामध्ये आहेत. आणि भगवान शंकर स्वप्नामध्ये या सगळ्या परिवारासह प्रकट झाले. त्याला जाग केलं स्वप्नात आणि त्याला सांगितलं, हे सद्भक्ता, तुझी पूजा मला पावली. तू आणलेला लक्ष भेद मला अर्पण झाला, मला पोचला. लक्ष बिल्वपत्र मला अजी पोचली. लक्ष बिल्वपत्र मला
मला पोचली. स्वप्न संपलं. तू परवडी साधलीस, पुण्यकाल साधलास. तू खडबडून जागा झाला. स्वप्न संपलं. आणि चिंतन करू लागला. महाराजांच्या समोर, काका महाराजांच्या समोर रागानं बेभान होऊन मी काय बोललो. माझा वेग संपवला म्हणून ताणाताणी केली. वाईट गोष्ट. आणि काका महाराजांच्या समोर आला धावत धावत. महाराज ब्राह्मण मूर्ती उठले. राम नाम चिंतन चालू होतं. आणि हा गृहस्थ काका महाराजांच्या समोर आला आणि आपल्या संतांचा अधिकार फार मोठा आहे. आपल्याला ओळखलं नाही. अर्पण करणं सोडा. मी आणलेल्या बिल्वदलाच्या त्या टोपलीला तुमचा स्पर्श जरी झाला तरी ते भगवंताला पोचण्या एवढं सामर्थ्य तुमचं आहे. आपल्या ताणून बोलतो, रागानं बोलतो, क्षमा करा. त्या जगदीश्वरानं मला साक्ष दिली, दृष्टांत दिला. जगदीश्वर कोण आहे? शिवलीलेमध्ये कोणी जर शिवलीला वाचत असतील तर त्यामध्ये एक शबराची कथा आहे. राजकुमार आणि हा शबर शिकारीच्या निमित्तानं अरण्यामध्ये आलेले आणि भगवान शंकरांची उपासना करणारा हा शबर त्याला एक शिवलिंग सापडलं. अज्ञानी आहे, काही कळत नाही. त्या राजसुताला विचारलं त्या शिवलिंगाची पूजा कशी करावी. त्याला सांगितलं अशी 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 पूजा करावी, असे उच्चार करावे. शंकरांना बेल आवडतो, जल आवडतं, तांदूळ आवडतात, यापेक्षा काय लागतं. त्यांचं अर्चन अशा पद्धतीनं करावं. सगळं सांगितलं आणि शेवटी म्हणाला पण एक महत्वाचं मर्म आहे. नित्यशः या शिवांची पूजा करताना त्यांना चिताभस्म पाहिजे. चिताभस्माचा लेप केल्याशिवाय शंकरांना पूजा चालत. त्या शबराला ते भावलं आणि त्या शबरानं त्या दिवसापासून ते लिंग आपल्या गुरुयांनी पूजा सुरू झाली. नित्यशः जिकडे तिकडं हिंडून येन प्रकारे चिताभस्म आणून त्या शिवलिंगाची पूजा करायचा. पण एकदा प्रसंग असा आला की कुठेच चिताभस्म सापडला. त्या दिवशी कोणी गेलंच नाही. यमराजाचे सगळे दूत त्या दिवशी रजेवर गेले आणि चिताभस्म काय पूजेमध्ये खंड होता कामा नये. शंकरांची पूजा त्यांना काही लागत नाही, ऐश्वर्य लागत नाही. शिवपूजेला, शिव आराधनेला पैसा नको. मूठभर चावल, एक गिलकी भात, लोटाभर पाणी. पण असं आहे शंकरांची पूजा करताना शास्त्र असं आहे त्यांच्या उपचारामध्ये खंड चालतो. नैवेद्य काय असेल तो, पण धूप दीप दाखविण्यापूर्वी नैवेद्य मांडलेला पाहिजे. धूपदीप दाखवून नैवेद्य आणून चालणार नाही, ते क्रोधायमान नाही. आणि म्हणून अशी पद्धत आहे, आधी नैवेद्य मांडला जातो मग पूजा केली. नित्य पूजेमध्ये त्यानं त्या शबराला मर्म सांगितलं चिताभस्म. आणि एक दिवस असा आला चिताभस्म मिळेना. करायचं पूजेमध्ये खंड होता कामाने. भगवान तोपते आणि म्हणून त्यानं विचार केला की आता आपला देह अग्नीमध्ये टाकायचा आणि ते भस्म अर्पण करायचं. बायकोला सांगितलं अशी अशी परिस्थिती. आजचा प्रसंग असा आहे. बायकोनं विचारलं आपला देह अग्नीत टाकल्यानंतर आपल्या देहाचं भस्म झाल्यानंतर ते भस्म लावायचं कोणी. त्यानं पूजा आपण करतोय ना, यजमान आपण आहात. त्यापेक्षा मी तुमची सहधर्मचारिणी आहे, मी तुमचा अर्धांग आहे, करिता मला चाला, माझं धन करा आणि ते भस्म अर्पण.
भोवना करता करता त्याला त्यानं घरामध्ये तिला ठेवली, घराला चारी बाजूने आग लावली. याला म्हणायचं भक्त यदा मनसी वैराग्यं जायते सर्व वस्तुषु. त्यावेळी भगवंत भेटतो. आग लावली, त्यामध्ये तिचं भस्म झालं. या नित्यशः जो काही परिपाठ होता त्याप्रमाणे पूजा केली. तिला भस्म ते आपल्या बायकोचं त्यानं अर्पण केलं, चर्चन केलं आणि ध्यान मग्न होऊन सगळा संसार विसरून काय केलंय, काय घडलंय का आणि भगवंतांची पूजा करतो. घंटा वाजली, धूप दीप, बायको नैवेद्याचं ताट घेऊन समोर उभी आहे. त्याला काही कल्पना नाही. मंडळ झालं, नैवेद्य ठेवला, नैवेद्य दाखवला, पूजा झाली, प्रदक्षिणा नमस्कार मंत्रपुष्प सगळं झालं आणि स्तुती करत उभा आहे. मानस पूजा रत्नये कल्पितमासनं हिमजले स्नानं नाना रत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जाते चम्पकं बिल्वपत्ररचितं पुष्पञ्जरूपं तथा धीमं देवदयानिधे पशुपते हृद्गर्भितं प्रियता. नमः पार्वतीपते मानस पूजा झाली. ध्यान संपलं, डोळे उघडले आणि चित्र बघितलं. बायको वाजवली. मग त्याला आठवलं, अरे मगाशी तुला मी जाळली, तुझा भस्म या शिवपिंडीला मी अर्पित केलं, चर्चन केलं. तू कशी? काहीच समजे ना. एवढ्या भगवान समोर प्रगट झाले. नमः पार्वतीपते हर हर महादेव. आणि शबराला वरदान दिलं. ते शबरात स्थापित असणार शिवलिंग हे आहे. धूत पापेश्वर क्षेत्रातील हे शिवलिंग ते आहे, अशी एक आख्यायिका आहे. म्हणून सांगितलं. तो ब्राह्मण म्हणाला, महाराज नको मज बिल्वपत्राची हो, नको मज बिल्वपत्राची हो. दर्शन दिलं आणि बिल्वपत्र मला पोचली म्हणून सांगितलं. आपला अधिकार आपणच थोर आहात म्हणून मला शिकवलं. महात्म्य सांगताना तो कोण आहे हे सिद्ध करणारा संत आपल्याला भेटावा, तोच आपला सद्गुरू ठरतो आणि आपल्या जीवनामध्ये खरं ज्ञान आपल्याला होतं. सत्यम परम धीमहि या तत्वाची जाण होण्यासाठी असे संत आपल्याला भेटावे लागतात.
बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. मी धन्य झालो, माझी यात्रा पूर्ण झाली, पर्वणीचं पुण्य मला प्राप्त झालं, लोभेश्वराची कृपा झाली. तो कृतकृत्य झाला आणि मोठ्या आनंदाने गाऊ लागला. मी झालो अशा प्रकाराने इथे येणाऱ्या अनेक भक्तांना त्यांच्या अंतरातील भावाप्रमाणे साक्ष देण्यासाठी, त्याच्यावर कृपा करण्यासाठी, हे महाराज आपला हा सगळा परिवार, दत्त महाराज आहे, कोटीतीर्थ आहे, कामधेनू आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, गंगा आहे, मार्गदर्शनासाठी संत मंडळी, जे अनुभवी आहे, जे अनुभवातून स्वतः सिद्ध देव झाले असे संत आहेत. म्हणून अशा या पावन क्षेत्रामध्ये जे जे येतात, जे जे येतील ते कृतकृत्य होतील, धन्य होतील, यामध्ये संशय नाही. अशा श्रद्धेनं प्रत्येकानं यावं, स्वतःचं पोट कल्याण करून घ्यावं. काय अधिभौतिक, आध्यात्मिक, आधिदैविक पीडा असतील त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या कृपाशी वचने करून दूर होतील, हे निश्चित आहे. आणि हेच आपल्या जीवनाचं ध्येय. येणं प्रकारेनं आपण भगवंताच्या दरबारात जाणं, त्याचं नाम गाणं, पूजन करणं ही जीवनाची कृतकृत्यता आहे. मग कुणालाही आपल्याला असा प्रश्न विचारावा लागणार नाही, काय केलंस, कुणाशी हिंमत होणार नाही. या मार्गाने जावा, हा एकच चोखट मार्ग आहे, ज्या मार्गामध्ये कुठच्याही प्रकारचं दुःख नाही. तो म्हणजे